रणसंग्रामातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडूवरती मात्र निश्चितपणे या ठिकाणी ही एकेरी धाबा येणार आहे. बॅटच्या पट्टात चेंडू घेतला होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. या एकेरी धाब्याने या ठिकाणी धावफलकावरती धावसंख्या होती ती 1 आणि ही एक धाव अत्यंत महत्त्वाची असणार आहे. हनुमंत स्ट्रायकेडला, नॉन स्ट्रायकेडला इरफान. गोलंदाजी मात्र या ठिकाणी केली जाते. छान फटका आहे या ठिकाणी. निश्चितपणे या चेंडूवरती लिहिला जबरदस्त अप्रतिम दर्जेदार धारदार अशा प्रकारचा पाहायचे पंचांकडून इशारा कोणता येत होते, कारण चाचपणी केली जाते. चाचपणी केल्यानंतर मात्र या ठिकाणी इशारा येतोय तो चौकाराचा. ते बाहेर गेले होते, मात्र आज चांगल्या प्रकारचं काम करतायत, कारण गेली 2 दिवस चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती. शैक्षणिक कामानिमित्त ते बाहेर होते, मात्र चेंडू मात्र या ठिकाणी जातोय. पंच या ठिकाणी इशारा करतायत. स्वयंसेवक आपण सर्व तयारीनिशी मैदानाच्या दिशेने जायचं आहे. दरम्यान या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 5 बिन बाद 5. कम ऑन डीजे.
तमाम क्रीडा रसिकांचे स्वागत आपल्या सभेकरिता चिपळूणहून मी अमित आदवडे आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीतो विश्वजित चषक 2021 मध्ये। मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवशी क्वार्टर फायनल म्हणजेच उपउपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय तो त्रिमूर्ती। अतिशय छान चेंडू आहे पहा पहिल्या दिवसाचा पड या ठिकाणी लेखाजोखा घेतोय। पहिल्या दिवसामध्ये ज्याने एक चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती अशा प्रकारचा संघ म्हणजे त्रिमूर्ती करोली आणि छत्रपती उदयनराजे प्रतिष्ठान हे दोन संघ उपउपांत्य फेरीत दाखल झालेले आहेत म्हणजेच क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेले आहेत। दुसऱ्या दिवसामध्ये इंडियन स्पोर्ट्स हा संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालेला आहे। त्यानंतर मात्र तिसऱ्या दिवसामध्ये विश्वजित युथ फाउंडेशन आणि मुबारक विजापूर हे दोन संघ चांगल्या प्रकारची कामगिरी करत करत या स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीमध्ये म्हणजेच क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेले आहेत। आज देखील अशाच प्रकारचा एक रणसंग्राम असणार आहे। पंचांकडून नोचा इशारा येतोय। दरम्यान या चेंडूवरती पाहूयात एकूण किती धावा येतात त्या, कारण या चेंडूवरती नोचा देखील इशारा येतोय। एकूण धावा येत आहेत त्या 3 आणि धाव संख्या होते ती प्रथम फलंदाजी करताना 12। खेळण्याची जबाबदारी असणारी ती गोल फलंदाज इरफानच्या खांद्यावरती त्याला साथ देणार आहे तो हनुमंत। या ठिकाणी चर्चा नको पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल। त्याचबरोबर अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय। फ्री हिटची संधी देखील असणार आहे। चला क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती चला, क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती चला। प्रथम RR स्पोर्ट्स क्लब सावळज यांनी नाणेफेकीचा कौल आपल्या खात्यात घेतल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय तर DCC धाबलबडी प्रथम फलंदाजी करताना खेळण्याची जबाबदारी असणारी ती इरफानच्या खांद्यावरती। इरफान मात्र या ठिकाणी खेळताना पाहतोय जो अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा फलंदाज अशा प्रकारचा स्टिकर त्याच्या पाठीवरती आहे आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करणारे तो गोलंदाज अब्बा। या ठिकाणी पहा छान चेंडू आहे, छान पटका आहे, चेंडूवरती लिहिलाय दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारचा षटकार। अंगावर आणि शिंगावर घेण्यापेक्षा बॅटवरती चांगला चेंडू घेतलाय, चेंडू बिरकाम दिलाय या ठिकाणी षटकाराकरिता। दर्जेदार अशा प्रकारचा फटका आहे, दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ती DCC धाबलबडीकडून। धाबलबडीचा हाच इरफान आता मात्र या ठिकाणी चकतोय। पहा हा चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर होता, 4थ्या-5व्या स्टिकवरती होता। हा चेंडू मात्र त्याला बॅटच्या पट्ट्यात घेता येत नाहीये। चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय। अब्बा या ठिकाणी गोलंदाजी करतोय। या षटकाचा छान चेंडू आहे, निश्चितपणे चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये कारण सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मध्ये जलद गतीने धावतोय। तोपर्यंत मात्र पहा या इरफानच्या खात्यात मात्र एकूण या 2 धावा येतात। या 2 धावा फार महत्त्वाच्या असणार आहेत कारण पहा मोठा फटका आला त्यानंतर या ठिकाणी एक छोटा फटका म्हणजे दुहेरी धावेकरिता खेळतोय, याचाच अर्थ तो डोकं लावून खेळतोय। लढण्याकरिता पहा शक्तीपेक्षा युक्ती फार श्रेष्ठ असते आणि ही युक्ती लढवताना आपण त्याला पाहतो। आता मात्र पहा तशाच प्रकारचा फटका आहे, इथे कोणत्याही प्रकारचा संधी असणार नाही, कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये आणि चेंडू सीमा पार आर्या पार जबरदस्त चौकार। कम ऑन डीजे। संपतोय
आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते ती बिनबाद 30 अशी होते. चांगल्या प्रकारे किस कळलाय या षटकामध्ये. मात्र मी थेट बोलतोय डीजे ऑपरेटर यांच्याकडे. कमॉन डीजे. DCCला नवीन गोलंदाज अनुक असणार आहे. अनुक पहा सर्कलच्या बाजूने तो गोलंदाजी करणार आहे. जलदगती गोलंदाज आहे तो. मात्र क्षेत्ररक्षण या ठिकाणी पांगवतोय. क्षेत्ररक्षक पहा 1 2 3 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवरती. आता मात्र या चेंडूवरती पहा कोणत्याही प्रकारची धाव घेता येत नाहीये. निर्धाव चेंडू टाकला जातोय आणि निर्धाव चेंडूनंतर निर्धाव चेंडूची चांगल्या प्रकारची सांगता होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे तिसऱ्या षटकाच्या प्रारंभीला आपण हा गोलंदाज पाहतोय. गोलंदाजाचा पुढचा चेंडू. आता मात्र पहा पुन्हा एकदा बीट होतोय आणि बीट झाल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचा हिट अशा प्रकारचा फटका मारता येत नाहीये. दरम्यान एकूण धावसंख्या होती ती 30 अशी धावसंख्या होते. अजूनही जर आपण पाहिले तर हे तिसरे षटक आहे. तिसऱ्या षटकात ते 2 चेंडू झालेत आणि अजूनही इथून 4 चेंडू टाकावे लागणार आहेत ते या गोलंदाजाला. मात्र समोर फलंदाज असणार आहे फलंदाजीकरिता. अतिशय सुरेख चेंडू आहे. बॅटचा पट्ट्यात घेतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. 1 बाउंड चेंडू पकडला जातोय. तोपर्यंत मात्र ही निश्चितपणे एकेरी धाव असणार आहे. पुढचा चेंडू होता जबरदस्त अशा प्रकारचा फटका होता. लंगॉपच्या क्षेत्रात हा चेंडू गेला होता आणि त्यावरती मात्र ही निश्चितपणे एकेरी धाव येते. पहा या चेंडूवरती या फलंदाजाने अतिशय अचूक पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने बॅट फिरवली आहे. त्यानंतर पुढचा चेंडू आहे. या चेंडूवरती पहा जरूर चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बांधतो मात्र होतो प्रेक्षक. दरम्यान हा जबरदस्त अशा प्रकारचा षटकार. जरूर या ठिकाणी पहिल्या 3 चेंडूचा समाचार घेता आला नाही. 9 चेंडू 31 धावा केल्यात. याच इरफानने पुन्हा एकदा तशाच प्रकारचा जमिनीला सरसोट मारलेला चेंडू. हा चेंडू निश्चितपणे सीमा पार. या ठिकाणी जबरदस्त करार आणि या ठिकाणी ठोकला चौकार.
मग कोणत्याही प्रकारचा तुमच्यावरती या ठिकाणी आवाज आला किंवा कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला तरी देखील आपल्या डोळ्यासमोर फक्त चेंडूच दिसला पाहिजे, मैदानच दिसलं पाहिजे आणि षटकारच दिसलं पाहिजे, तरच तुम्ही या ठिकाणी स्वतःची सिद्धता सिद्ध करू शकता. मात्र जर ही सिद्धता सिद्ध करायची असेल तर ती पात्रता देखील आपल्याकडे असावी लागते आणि ही पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. विश्वचषक 2021 मध्ये चेंडू सोपवला जातोय डॉक्टर गजानन यांच्या हातात. डॉक्टर गजानन हे चौथ्या षटकातला चांगल्या प्रकारचा मारा करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे, कारण त्याच्या समोर असणार आहे तो एक जबरदस्त आणि आक्रमक फलंदाजी करणारा मित्रांनो. नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते लालासाहेब वाघमारे आणि रणजित खाडगे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही विश्वचषक 2021 मध्ये मनापासून स्वागत करीतोय. अतिशय सुंदर चेंडू आहे, बॅटची कडा आहे, मात्र या ठिकाणी फलंदाजाला हे जीवनदान मिळतं. जीवनदान मिळाल्यानंतर मात्र धावसंख्या होती ती 43. पहा, इरफानचा साथीदार आता खेळण्याकरिता सज्ज होणार आहे, तो म्हणजेच हनुमंत करता डॉक्टर गजाननचा हा चेंडू. या चेंडूवरती मात्र पहा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता, कोणत्याही प्रकारची गरज नाही आहे अशा प्रकारचे फटके मारण्याची आणि फटके निवडण्याची देखील गरज नाही आहे. हा एक खराब अशा प्रकारचा फटका होता, मात्र इरफान त्याला कानमंत्र देतोय DCCच्या या फलंदाजाला. DCC कडून इरफान आणि हनुमंत अशी जोडी आपण पाहतोय, तर साबळेच कडून या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहतोय तो गोलंदाज म्हणजेच डॉक्टर गजाननचा महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू. हा चेंडू मात्र निश्चितच स्वैर असणार आहे, कारण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर मारा करतोय, पंच आमच्या दिशेने मिळत आहेत आणि स्वैर असल्याची देखील खूण करत आहेत. विश्वजित चषक 2021 महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं हे पर्वामध्ये आपण जे पाहतो ते महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ही लढत. या लढतीमध्ये हे दोन्ही संघ चांगल्या पद्धतीने फलंदाजी गोलंदाजी करणार आहेत. आता मात्र या चेंडूवरती प्रहार आहे, या चेंडूवरती मात्र पहा क्षेत्ररक्षक होतोय दर्शक आणि या ठिकाणी आलाय हा जबरदस्त अप्रतिम षटकार. सदतीस धाबांची जबरदस्त अशा प्रकारची खेळी हा फलंदाज या ठिकाणी करताना पाहतोय, तो नॉनस्ट्राइक एंडवरती आहे, मात्र या ठिकाणी खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती. पुन्हा या ठिकाणी छान प्रकारचा फटका आहे, हा चेंडू मात्र निश्चितच पाहायचा आहे त्या ठिकाणी हा चौकार जबरदस्त दर्जेदार. पुन्हा या ठिकाणी पाहायचं चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायचं, क्षेत्ररक्षक काय करतो ते, मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक फलंदाज बांधतोय, जबरदस्त पहिला धक्का बसतोय. तशा प्रकारची त्याने खेळी केली. यावेळी त्यांनी इरफानला चांगल्या प्रकारची साथ दिली. नवा फलंदाज मैदानात जाताना पाहतोय तो म्हणजेच धनाजी, संताजी धनाजी. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची जोडी होती, त्यांनी पराक्रम गाजवले होते. संताजी धनाजींचा पराक्रम आपण नंतर ऐकणार आहोत, मात्र हा पराक्रम पाहायचा आहे. या चेंडूवरती निश्चितपणे चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी पहा जबरदस्त
इजेवाला बाबू पहा, विकास बाबू आहे, चांगल्या प्रकारचं गाणं वाजवतोय, चांगल्या प्रकारची आम्हाला साथ देतोय, चांगल्या प्रकारचं गेली 4 दिवस या ठिकाणी हे काम करताना आपण पाहतोय. अशा प्रकारची ही स्पर्धा सजलेली आहे, कारण प्रत्येकाने या स्पर्धेला हातभार लावलेला आपण पाहतोय. कारण विश्वजित युथ फाउंडेशन कवटे महाकाळ आयोजित विश्वजित चषक 2021 प्रयोजन काय होतं तर माननीय नामदार डॉक्टर आणि मंत्री महोदय विश्वजित पतंगराव कदम यांचा वाढदिवस, यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेचा आपण हा रणसंग्राम पाहतोय. आजच्या दिवसातला पहिला सामना पाहतोय, जो सामना होतोय RR स्पोर्ट्स क्लब सावळज वर्सेस DCC धावळवाडी. एकूण धावसंख्या होती ती 54, 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि हे निर्णायक महत्वपूर्ण 5वं षटक असणार आहे. चेंडू मात्र सोपवला जातोय तो गोलंदाज भगवानच्या हातात. पहा, भगवान बनून येणार का? या चेंडूवरती प्रहार आहे, निश्चितच चेंडू सीमा पार, दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारचा षटकार येतोय. हा फलंदाज मात्र पहा कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये आणि या चेंडूला सरळ थेट बिरकावून देतोय मिड विकेट पट्ट्यातून षटकाराकरिता. जो नवीन फलंदाज आले तो म्हणजेच फिरोज, एक चांगल्या प्रकारची जबरदस्त अशा प्रकारची बॅट फिरवतोय फिरोज आणि नेहमी चांगली या ठिकाणी छान चेंडू आहे. पुन्हा या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला होता जो गोलंदाज आहे भगवान. जर याच्या हातात चेंडू सापडला असता तर निश्चितपणे या ठिकाणी धाव झाली नसती, मात्र तसं काही होत नाहीये. फायदा मिळतोय तो फिरोज आणि इरफानला. फिरोज आणि इरफान ही जोडी मात्र या ठिकाणी DCC धावलवाडीकडून या ठिकाणी फलंदाजी करताना पाहतोय. तर त्यांना रोखण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज भगवान. या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा तो मारा करतोय. हे शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकातला मारा असणार आहे याच भगवानचा. तोच भगवान पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आहे आणि या षटकातला तो पुढचा चेंडू टाकतोय. अतिशय सुरेख, दर्जेदार, अप्रतिम अशा प्रकारचा फटका आहे. काळजात रुतली कट्यार आणि येथे आला षटकार. कमॉन डीजे. पुन्हा पहा, त्यानंतर मात्र चेंडू एक छान प्रकारचा चेंडू आहे. फलंदाजाला पूर्णतः खेळता येत आहे आणि दरम्यान या ठिकाणी पाहायचं काय होतं ते. मला वाटतंय फलंदाज बाद होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता इरफानने. या ठिकाणी मैदानात पहा एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालं. इरफानने एकूण केल्यात 13 चेंडू, 14 चेंडू आणि 43 धाबा जमा केल्यात. त्यामध्ये त्याचे एकूण जर षटकार पाहिले तर षटकार आहेत 4 षटकार आहेत आणि 3 चौकार आहेत. जबरदस्त धुवाधार अशा प्रकारची पारी या ठिकाणी पाहायचोय. या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद होतोय. आणखी एक गडी बाद होतोय. एकूण 4 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या होती ती 58. 5 षटक पुन्हा एकदा आपल्याला मी या ठिकाणी सांगतो की एकूण धावसंख्या झाली ती 68 अशा प्रकारची धावसंख्या रचलेली आहे. 69 धावांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करावा लागणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. स्कोरर या ठिकाणी आम्हाला प्रथमेश या ठिकाणी थोडीशी मदत करतायत, मात्र थोडी
या ठिकाणी चूक देखील झाली होती, त्या चुकीचं आम्ही दुरुस्ती करतोय. दुरुस्तीनंतर पुन्हा आपण या सामन्याकडे वळणार आहोत. एकूण धावसंख्या होती ती 68, 69 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. मी फलंदाजांना विनंती करतोय, आपण लगेचच मैदानाच्या दिशेने जायचं आहे. तर DCC हा संघ या ठिकाणी धाबलवाडीकडून क्षेत्ररक्षण करता जातो. क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचं आहे. कोणत्याही प्रकारची मैदानात चर्चा होणार नाही, कोणत्याही प्रकारची मैदानात चूक होणार नाही, अन्यथा आपल्याला जे शासन आहे हे शासन केलं जाणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची. दोन्ही पंच या ठिकाणी असणार आहेत. एका बाजूला जे लेग पंच म्हणजेच मुख्य पंचांच्या भूमिकेत ज्यांना आपण पाहतोय ते म्हणजेच कुणाल पंत, कुणाल या ठिकाणी आपण पाहतोय. त्याचबरोबर लेग अंपायरच्या स्वरूपात आपण जे पंच पाहतोय ते सचिनजी सांगेकर. सचिनजी सांगेकर यांचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर त्यांची धर्मपत्नी आहे ती विविध सिरियलमध्ये काम करत असते, म्हणजेच माझ्या नवऱ्याची बायको असेल, याशिवाय अनेक सिरियलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. अशा प्रकारचे सचिनजी सांगेकर हे लेग अंपायरच्या स्वरूपात या स्पर्धेकरिता आपण पाहतोय. मात्र कुणाल गुंड हे एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे पंच या ठिकाणी कामगिरी बजावताना आहेत. तर मी DCC ला विनंती करतोय, आपण चर्चा करायची नाही आहे, या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. एकूण 68 धावा कुठल्यात प्रथम फलंदाजी करताना. या 68 धावांमध्ये एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची खेळी करणारा इरफान एकूण करतोय 13 चेंडू 43 धावा, त्यामध्ये त्याचे 4 षटकार 3 चौकार. त्याला चांगल्या प्रकारे हनुमंतने सलामीकरिता सुरुवात करून दिली आणि एकूण त्याने धावा केल्यात त्या 15, त्यामध्ये त्याचे 1 षटकार 2 चौकार आहेत. आणि त्याला मात्र नंतर साथ दिली तो फलंदाज फिरोज आहे. फिरोज बरोबरच अक्षद आणि हनुमंत. जे प्रेक्षक खेळाडू कक्षात आहेत त्यांना विनंती आहे, आपण खेळाडूंकरिता हे कक्ष रिक्त करून द्यायचं आहे, कारण हे कक्ष फक्त खेळाडूंकरिता रिझर्व आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा या ठिकाणी आपण बरोबर मैदानाच्या दिशेने जातोय. सुरू असलेला सामना पहा. DCC धाबलवाडी विरुद्ध RR स्पोर्ट्स सावळजने प्रथम क्षेत्ररक्षण केलं. अतिशय सुरेख चेंडू आहे. पहा डाबाची चांगल्या प्रकारे सुरुवात करतोय, चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी करतोय. एक निर्धाव चेंडू टाकताना आपण पाहतोय. दीपक जाधव आणि दीपक बुधवले अशा प्रकारचे हे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. दीपक बुधवले मात्र नॉन स्ट्राइक एंडला आहे, तर दीपक जाधव या ठिकाणी स्ट्राइक एंडला असणार आहे. या षटकातला दुसरा चेंडू. या चेंडूवरती मात्र पहा कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. अतिशय दर्जेदार अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी मोठा फटका मारण्याची संधी देत नाहीये, कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 68 धावांचा पाठलाग करताना किमान 12 धावा येणं या ठिकाणी अपेक्षित आहे. या 12 धावा या ठिकाणी रोखण्याकरिता चेंडू टाकण्याची जबाबदारी आहे ती पहिल्या षटकातील या गोलंदाजाच्या खांद्यावरती. आता मात्र हा छान चेंडू पुन्हा एकदा
दर्जेदार अशा प्रकारची गोलंदाजी आहे. बरोबर तो ऑफस्टिक वरती मारा करतोय आणि ही ऑफस्टिक धरून ठेवली आहे, पकडून ठेवली आहे आणि पकडून ठेवल्यामुळेच या ठिकाणी या दीपक जाधवला या चेंडूचा सामना करता येत नाहीये. पॉवर प्लेमध्ये फक्त 2च खेळाडू क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवरती असतात. आता मात्र एक छान प्रकारचा चेंडू आहे, बॅटच्या पट्ट्यात अद्यापही त्याला घेता येत नाहीये. चांगल्या प्रकारचा या ठिकाणी फटका देखील मारता येत नाहीयेत. आता जर आपण पाहिलं तर या गोलंदाजीची तारीफ करावी लागेल. जो गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय तो म्हणजेच हनुमंत, तोच हनुमंत. मला वाटतं हनुमंत बनून त्यांच्यासाठी येतोय, ज्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती, चांगल्या प्रकारची इरफानला साथ दिली होती. तोच हनुमंत या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका त्या ठिकाणी चेंडूवरती लिहिलाय का तो, मात्र या ठिकाणी चेंडूवरती लिहिला जातोय गडी बाद, फलंदाज बाद होतोय. मात्र मी या ठिकाणी पुढच्या सामन्याची अनाउन्समेंट करतोय. नाणेफेकचा कौल करण्याकरिता शंभूराजे तासगाव आणि आरग या दोन्ही गावांना या ठिकाणी नाणेफेक करता बोलवतोय. आरग या ठिकाणी दाखल होतोय. हळूहळू या ठिकाणी बरोबर नाणेफेकीच्या कक्षाकडे येताना आपण पाहतोय. मात्र एक गडी बाद करण्यात हा गोलंदाज हनुमंत यशस्वी ठरतोय. एक चांगल्या प्रकारचा फटका होता, दर्जेदार अशा प्रकारचा फटका होता. जोरात ताकद दिली असती तर हा चेंडू सीमापार झाला असता. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. यष्ट्या ज्या पुढच्या यष्ट्या आहेत त्या यष्ट्यांच्या पाठीमागे आणि सीमारेषेवरती हा झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय तो म्हणजेच DCC धाबलवाडी या संघाच्या प्रतिस्पर्धी संघाला, म्हणजेच RR स्पोर्ट्स क्लब साबळेजला. या ठिकाणी दाद मागितली जाते आहे, दाद मागितली जाते आहे. दोन्ही पंच एकत्रित येत आहेत. गटनेते माननीय चंद्रशेखर सकरे साहेब, त्याचबरोबर नगरपंचायतीचे महिला व बालकल्याण सभापती शीतलजी परदेशी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं आम्ही अत्यंत मनापासून विश्वजित चषक 2021 मध्ये स्वागत करतोय. शीतलताई परदेशी, त्याचबरोबर कवठे महाकाळ नगरपंचायतीचे गटनेते चंद्रशेखर सगरे,
या ठिकाणी चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 7. निर्माण झाली असणार, मनामध्ये असणार ही बेछुती. मात्र या ठिकाणी पहा, हा पुढचा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात घेता येत नाही या किरणला, आणि किरण मात्र या ठिकाणी चकतोय. दरम्यान एक चेंडू निर्धाव होते. धावसंख्या मात्र 69 धाबांचा पाठलाग करताना 11 अशी धावसंख्या होते. निर्णायक महत्वपूर्ण दुसरं षटक पाहतोय, जे दुसरं षटक केलं जात आहे ते धनाजीकडून. धनाजीच्या या चेंडूवरती जबरदस्त प्रहार आहे, निश्चितच दर्जेदार, डोळ्यांचं पारणं पेडणारा हा षटकार. सचिनजी, 5 गेंदें यहाँ पर हो चुकी है, एक गेंद यहाँ से शेष है. जरूर यहाँ पर हम बताएंगे, हमारे साथी कमेंटेटर आपके साथ भी आएंगे. धनाजी ने पहले 2 गेंदें डॉट डाली थी, उसके बाद 2 गेंदें वाइड डाली थी, उसके बाद 2 चौके, 1 डॉट, उसके बाद 1 छक्का और 7वें गेंद पर डॉट, यानी कुल मिलाकर 7 गेंदें डाले, उसमें से 2 वाइड. थैंक यू, थैंक यू. जरूर यहाँ पर बड़ा करार कर दिया है और गेंद को बाहर करने की भी कोशिश करेंगे. ये इस ओवर की आखिरी गेंद रहेगी. अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करते हुए ये धनाजी, ये देखिए जरूर उठा कर खेला है, इस गेंद को पार कर दिया और इस गेंद को बाहर कर भी दे दिया. तो इसी तरह से ये छक्का आता हुआ, इसी छक्के के साथ कुल मिलाकर रन संख्या 69 रनों का पीछा करते हुए 2 ओवर के बाद 2 विकेट के नुकसान के बाद घ्यायची नाही, चर्चा देखील करायची नाहीये, कारण या विश्वजित चषकाची चर्चा अनेक देशांमध्ये होताना पाहतोय. कारण आमच्या जोडीला असणार आहे tenniscricket.in. एकूण धावसंख्या 23. मला वाटतंय आपलं या ठिकाणी लक्ष असणं फार गरजेचं आहे.
प्रत्येक षटकाच्या समाप्तीनंतर धाबा सांगितल्या जातात तरी देखील पुन्हा पुन्हा या ठिकाणी इशारा येतोय. याचाच अर्थ आपण खेळ डोक्यात न ठेवता तो डोक्यात घालवतोय. जर डोक्यात गेला तर निश्चितपणे तुम्हाला माहिती आहे काय होतं ते. कारण चांगल्या गोष्टी असतात, त्या चांगल्या गोष्टी आपण सातत्याने निश्चितपणे आपलं जर ध्येय गाठायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे. वाटेत येणारे खाचखळग्यांचा या ठिकाणी अंदाज घ्यायचा असतो आणि धावता धावता ते खाचखळगे आपल्याला पार करायचे असतात. पार करत करत आपलं उद्दिष्ट गाठायचं असतं. हे मात्र ध्येय आणि ही मात्र गोष्ट आपल्याला शिवखेऱ्यांच्या या पुस्तकात यश तुझ्याच हातात आपल्याला पाहायला मिळते. मात्र चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज इरफानच्या खांद्यावरती. खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती फलंदाज. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे, वेळ काढायचा नाहीये. प्लीज प्लीज वेळ काढायचा नाहीये. इरफान या ठिकाणी गोलंदाजी करतोय, ज्याने एकूण 13 चेंडू 43 धावा अशा प्रकारची धुवाधार फलंदाजी केली. एक धारदार अशा प्रकारची फलंदाजी करत करत आपल्या संघाला 68 धावांपर्यंत नेऊन ठेवलं. तोच इरफान आता या ठिकाणी गोलंदाजी करतोय. कवठे महाकाळचे उपनगराध्यक्ष आदरणीय मुल्लाजी साहेब, अय्याजभाई मुल्ला या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अय्याजभाई, आम्ही आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतोय. अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मात्र हा चेंडू त्या ठिकाणी अडवला जातोय. पहा, पॉइंट आणि कव्हर यांच्या दरम्यान गेलेल्या चेंडूवरती एकेरी धाव प्राप्त होते. पहा, उसाळी मारणारा चेंडू होता. फलंदाजाने या चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेतले, भिरकावून दिलाय. एकूण या एकेरी धाबेकरता या एकेरी धाबेने धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या होती ती 24. एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी ही स्पर्धा पाहतोय. एक दर्जेदार अशा प्रकारचं नियोजन पाहतोय. या षटकातला इरफानचा पुढचा चेंडू अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा चेंडू होता. चेंडू पर्यंत हा किरण गेला नव्हता, त्यामुळे किरणला मात्र या ठिकाणी 2 धावा मिळणार आहेत. मित्रांनो, इरफान एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करणारा जो आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. मात्र हा इरफान दुसरा इरफान पुन्हा या चेंडूवरती पहा, चांगल्या प्रकारे बॅट कनेक्ट करू शकत नाहीये, त्यामुळे चेंडू मात्र निर्धाव जातोय. बॅकफुटला गेला होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. तोपर्यंत मात्र हा चेंडू बॅटवरती येऊन धडकतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इरफान हा चेंडू पकडतोय. धाव घेण्याचा या ठिकाणी प्रश्नच निर्माण होत नाहीये. आणि या ठिकाणी मात्र जे प्रश्न निर्माण होत आहेत ते विश्वजित चषकाकरिता, कारण उद्याचा जी संध्याकाळ असणार आहे ती फार महत्वाची असणार आहे, अंतिम सामन्याकरिता असणार आहे. अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख अशा प्रकारचा चेंडू. मात्र त्या चेंडूवरती पाहायचं आहे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होऊ शकत नाही आहे आणि मिस फील्ड झालाय आणि त्याचा ॲडव्हान्टेज मात्र फलंदाजांना होतोय. आणि एकूण पहा, या चेंडूवरती एकूण 2 धावा किरणच्या खात्यात जातात. किरण पहा, या ठिकाणी कोणती जी संधी मिळेल त्या संधीचं तो या ठिकाणी सोनं करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र जर आपण पाहिलं तर इरफान एक चांगल्या प्रकारची नियंत्रित अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. तोच इरफान आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. 20 ते 22 पावलांचा रनअप घेऊन बरोबर पंचांच्या बाजूने मारा करणार आहे आणि जलद गतीने तो मारा करतो. मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती किरणच्या खांद्यावरती. तोच किरण. अतिशय सुरेख चेंडू हाय, सुरेख फटका आहे, दर्जेदार देखणा. परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहतोय तोपर्यंत चेंडू मात्र त्याच्या डोक्यावरून सीमा पार. समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होती ती 34. बरोबर स्क्रीनच्या जवळ म्हणजेच महाकाली कलेक्शनच्या बाजूला जी स्क्रीन दिसते त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्यांनी तिथून बाजूला व्हायचंय. माननीय नामदार
डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम हा बॅनर दिसतोय. शाहरुख आपण त्या सगळ्या प्रेक्षकांना तिथून बाजूला करायचं. स्क्रीन जवळ कोणी बसायचं नाहीये. प्रेक्षक कक्ष आपल्याकरिता या ठिकाणी सज्ज आहे. त्या ठिकाणी जाऊनच आपण या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. प्रेक्षकांना तिथून आवाज येतोय, आपण प्लीज तिथून उठायचंय आणि प्रेक्षक कक्षामध्ये जाऊन आस्वाद घ्यायचा आहे. 12 चेंडू 35 धाबांची गरज. चेंडू खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती फलंदाज. अतिशय सुरक्षित चेंडू आहे. या ठिकाणी पहा छान पद्धतीने खेळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि निश्चितपणे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षक देखील होतोय. पण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अत्यंत जलद गतीने त्या चेंडूपर्यंत येऊन ही चेंडूची पकड करतोय. दरम्यान ही एकेरी धाव या फलंदाजाच्या खात्यात जाते. धावसंख्या होते ती म्हणजेच 35. विजयासाठी अजूनही इथून 35 धाबांची गरज आहे. एकूण 34 धाबांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 11. किरण मात्र या ठिकाणी ही फलंदाजी करणार आहे. आता मात्र पहा हा चेंडू बरोबर पहा कमरेच्या वरून जातोय. किरणला त्याला भिरकावायचा होता परंतु चेंडू उशिरा चेंडू या ठिकाणी येतोय. आधी बॅट फिरतोय त्याचाच फायदा गोलंदाजाला होतोय. एक चांगल्या प्रकारची अशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो गोलंदाज. चौथ्या षटकात हनुमंतने पहिलं षटक टाकलं होतं आणि एक धाव दिली होती आणि 2 मोहरे टिपले होते. तोच हनुमंत वैयक्तिक कोट्यातील. हे दुसरं षटक. दुसऱ्या षटकावरती मात्र हा किरण एक जबरदस्त अशा प्रकारचा पार करतोय. चेंडू निश्चितपणे सीमा पार होतोय. धारदार अशा प्रकारचा हा चौकार. चार. या ठिकाणी जमा करण्यात हा या ठिकाणी फलंदाज यशस्वी ठरतोय. अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा हा चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे. आता मात्र ओ हो फलंदाज पूर्णतः बीट होतोय. दरम्यान या ठिकाणी षटक संपतो. शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी निर्धाव अशा प्रकारचा चेंडूची सांगता होते आणि या षटकात एकूण धावा खर्च केले त्या 13 आणि धावा संख्या होते ती 2 गाड्यांच्या मोबदल्यात 47. इथून फक्त एक षटक शिल्लक असणार आहे. 22 धाबांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी पहा जबरदस्त फटका. दर्जादार देखणा आणि चिकना अशा प्रकारचा फटका.
आणि 16 धावांची गरज. माजी क्रिकेटर माजी खेळाडू उदय तेलीसर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय. मात्र मैदानात एक जबरदस्त अशा प्रकारचा फटका पाहायला मिळतोय ज्याच्यावरती लिहिलाय एक चौकार. या चौकाराच्या मदतीने पहा इथून चेंडू शिल्लक असणार आहे ते बरोबर 4 आणि गरज असणार आहे ती एकूण 12 धाबांची. 4 जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजीला आली आहे धार. भगवान मात्र या ठिकाणी भगवान ठरणार का या विजयाकरिता, या फलंदाजी करणाऱ्या संघाकरिता म्हणजे DCC धावलवाडीकरिता. आणि या ठिकाणी RR स्पोर्ट्स सावळज मात्र या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रयत्न करणार आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. आता मात्र छान प्रकारचा फटका आहे. चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने येतोय. पहा कॉम्बॉक्सकडे येतोय. कॉम्बॉक्सकडे येत असताना मात्र या ठिकाणी ही एकेरी धाव घेतली जाते. दरम्यान धावसंख्या होती ती 58. विजयासाठी गरज असणार आहे ती 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज आहेत. 3 चौकार अथवा 2 षटकार किंवा 1 चौकार 1 षटकार या ठिकाणी या सामन्याचं चित्र बदलू शकतं. मात्र किरण अजूनही मैदानात आहे. किरण जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत या DCC धावलवाडीची जी आशा आहे ती पल्लवित असणार आहे. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी फलंदाज बीट होतोय. कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. चेंडू मात्र पहा मिडल स्टिक वरती होता. हा चेंडू त्याने सरळ चांगल्या पद्धतीने मारला असता तर निश्चितपणे या ठिकाणी धाबा आले असते. मात्र क्रॉस बॅटने खेळला त्याचा फायदा या ठिकाणी गोलंदाजाला होतोय. गोलंदाज मात्र या ठिकाणी 1 चेंडू निर्धाव करण्यात यशस्वी ठरतोय. आता मात्र पहा 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 11 धावांची गरज. एक षटकार 1 चौकार सामना बरोबरीत नेऊन ठेवू शकतो. मात्र सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर होईल. मात्र गोलंदाजाची तारीफ करावी लागेल. सावळज RR स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. हा गोलंदाज मात्र समोरच्या किरण सारख्या स्थिरावलेल्या फलंदाजाकरिता या ठिकाणी डोकेदुखी ठरतोय. एक जबरदस्त अतिशय या ठिकाणी चांगल्या प्रकारची या सामन्याची सांगता होते. दरम्यान या सामन्यामध्ये विजयी ठरतोय RR स्पोर्ट्स क्लब सावळज. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी मी माहिती देतोय. दुपारी बरोबर 1 वाजता आपण ऑनलाईन भेटणार आहोत. आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा भेटणार आहेत. झिम्बाब्वे टीमचा कॅप्टन